नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी तर चांगली आहे, कारण की मी नेहमी चांगलीच राहते. आपलं दुःख दुसऱ्याला दाखवून काय फायदा आहे ना. म्हणजे असं होतं की ही सारखी दुखणंच सांगत राहते किंवा असं घरातल्या गोष्टी सांगत राहते. असं कुणाकुणाला नाही आवडत ना, आपल्या घरातल्या गोष्टी दुसऱ्यांना ऐकायला नाही आवडत. तर त्याच्यामुळं मग आपण सांगायचं पण नाही. जास्त करून तर घरातल्या काही भांडण तंडण वगैरे काही काही झालेलं असतं ना, ते सांगायचंच नसतं. पण जे एकदम जवळचे असतात ना, त्यांना सांगितलं का की मन हलकं होतं. त्यामुळे थोड्या काही गोष्टी मी कुणासोबत तरी शेअर करते. तर असू द्या. इकडे ना मला ब्लाऊज पण शिवायचे होते, पण आज ना खूपच उशीर झाला होता, कारण की स्वयंपाक करायलाच मला 1:30-2 वाजले होते. त्यामुळे म्हटलं आज काय ब्लाऊज शिवून होणार नाही. तर मग हे असे किचकट कामं आलेले असतात थोडेसे. तर ब्लाऊज आणि हे होत नाही, कारण की एक तर ब्लाऊजच होतं किंवा मग हेच होतं, कारण की अंकुशला घेऊन शिवताच मला 4-5 वाजून जातात. आणि दिवसभराचे पडलेले भांडे किंवा घरातली झाडझूड हे सगळं पण त्याच्यानंतर करावं लागतं. म्हणून मग मी जास्त काही शिवत नाही, एकच ब्लाऊज काढते दिवसाचं आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं करते. तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल की लहान बाळ घेऊन ब्लाऊज शिवणं किती कठीण आहे. तर ह्या ब्लाऊजची स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करायची राहिली असेल तर मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवते. बॅक साईडला असा गळा केलेला होता आणि फ्रंटला पण प्रिन्स कट शिवलेला आहे मी. आणि त्याला ना सिल्वर कलरची डिझाईन होती, म्हणून सिल्वर कलरचाच नॉड लावलेला आहे. तर मग म्हटलं लगेच हुक लावायचे, मार्जिन करून घ्यावे मार्किंग. तर इकडे मी मार्किंग करून घेतली आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी हुक लावून देईल. त्यानंतर 4 वाजता ना त्यांना जायचं असतं गाडी घेऊन. तर त्यांच्यासाठी चहा केला होता. तर मग मी पण पीत बसले होते. तर इकडे मी ग्लासमध्ये चहा पिते, कारण की थोडा चहा पिल्याने ना माझं म्हणजे शिनभाग जात नाही, म्हणून मी थोडा जास्तच चहा पिते. त्यामुळे आम्ही ग्लासमध्येच चहा घेतो. मुलांना पण मोठे मोठेच कप आहेत. मुलांना पण म्हणजे चहा जास्तच लागतो, कारण की पोरं ऐकतच नाही. मग वाटतं जाऊ द्या, काय करणार ना, बिस्किट वगैरे खातात चहासोबत, त्यामुळे काही नाही वाटत. आणि अजून मला ना 3 ब्लाऊज तर आलेलेच आहेत. त्यामुळे मग मी पहिले हे स्टिचिंगचे कामं करणार आहे, कारण की मला 3-4 साड्या पण काठ शिवायला आलेल्या होत्या, त्या पण मला कंप्लीट करायच्या होत्या. आणि इथे या पॅन्टच्या ना खिसे उसवले होते, खिसा उसवलेला होता, तर तो पण शिवायचा होता. त्यामुळे म्हटलं पहिले हेच काम करून घ्यावं, कारण की हे ना थोडंसं म्हणजे एक दिवस याच्यात पण टाकावं लागतो, कारण की ब्लाऊज आणि हे होत नाही. म्हणून म्हटलं आजच्या दिवस ना हेच काम करून घ्यावं, म्हणजे मग उद्यापासून ब्लाऊजला लागता येईल. एकदा ब्लाऊज शिवायला बसलं का की मग सारखे ब्लाऊजच शिवले जातात. आणि त्याच्यानंतर पण मग असे कामं येतातच, पण मग एक अर्धा असलं का की ते होऊन जातं. पण हे थोडं जास्तच होते. 3-4 पॅन्ट होत्या, 2-3 साड्या होत्या आणि 2 ड्रेस होते. लहान मुलाची पॅन्ट पण होती, ती एकदा शिवून दिली होती मी, पण मग अशी तिला दाट झाली असेल, त्याच्यामुळे ती उसवली गेली. आणि अजून मग त्यांनी शिवायला दिलेली होती, ती पण शिवून झाली होती. आणि इथे माझं काम चालूच होतं. अंकुश झोपलेलं होतं आणि 5-5:30 वाजेपर्यंत मी हे काम कंप्लीट करून टाकलं होतं, कारण की मला 5:30ला ना करणला आणायला पण जायचं होतं शाळेत. तर म्हटलं अंकुश झोपलेला आहे तोपर्यंत सगळं काम करून जावं. पण सगळं काम काही झालं नाही. भांडे तर मग पोरांना क्लासला नेऊन सोडल्यानंतरच घासले गेले. चला तर मग बाय.